माय माऊली नमस्कार. पौष मास शुद्ध दुर्गाष्टमी ते पौर्णिमा शाकंभरी देवी महोत्सव निमित्त आपण शाकंभरी महात्म्य अभिवाचनातनं श्रवण करूया. श्री गणेशाय नमः. श्री शाकंभरे दैवे नमः. कुलस्वामिनी दैवे नमः. अध्याय 5 आणि 6. अध्याय 5. श्री गणेशाय नमः. आता करीतो कथन विंध्य पर्वताचे, त्याच कारणे घडले अवतार घेण्याचे. ऐकून होईल समाधान तुमचे, ऐका भक्त श्रेष्ठ हो. एकदा त्रैलोक्य नारद मुनी, नारायण नामखंडी वदने, तो पातला विष्णू भुवनी, प्रणाम करी कमलेशा. जय जय गोविंदा केशवा, लक्ष्मी वल्लभा माधवा, जगत्पालका वासुदेवा, शेषशयना नमस्तुते. सत्ताधारी ब्रह्मांडदीशा, गोविंद ऋषिकेशा, जगद्वारा सगदीशा, शरण आलो तुझ प्रती. काय करीतोसी नारद स्तुती, तिकडे उन्मत्त झाला अगस्ती, घालावे कैसे तया गवस्ती, मज काही सुचेना. सुदुग्न मग्न असता माझ्या ध्यानी, अगस्ती लोपा मुद्रा जाऊनी, कारण नसता कोपुनी, दिले शाप तयाला. शाप देऊनी सुदुग्नासी, धाडिले तयाला मृगयोनीसी, दुःख झाले अपार त्यासी, धावून आला मजकडे. उपायसे करावे, अगस्तिकाशी सोडून जावे, प्रायश्चित्त तया मिळावे, बदले विष्णू नारदा. भली युक्ती योजावी जैसी, तेने अगस्ती सोडील कासी, चिंता उपजली नारदासी, करी ध्यान माधवाचे. मनी कुणगाट बांधोनी, नारद निघाले तेथोनी, विंध्यावासी येऊनी, कुसती कुशल वार्ता. नारद वदे विंध्यासी, शत्रुघ्न करुणे कोणासी, मिळून राहावे सर्वांसी, तेने सुख अपार. झाला गर्व मेरूसी, तुच्छ मानत तुझ्या अंशासी, गमेंडीने दिले तुझसी, ना योग्य वाटले. गर्वे रावण प्राणासी मुकला, कौरवांचा निपात झाला, बाणासुर नाश पावला, म्हणून गर्व करू नये, ऐसे सांगून विद्यासी. नारद निघाले संचारासी, आले संचार करीत मैरोपासी, घेतले दर्शन विश्वनाथाचे. गंगाधरा त्रिपुरांतकः, उमाकांता त्रिनेत्रिका, त्रिशूळ रुंडमाळ धारका, प्रलयंकाराजसुते. काय स्वस्त चित्ते वैसलासी, तुझ्या प्रसादे उन्मत झाली ऋषी, भक्ती पाहुणे बोलतोसी, जगसमर्थी सांभोळा. भस्मलेपन वामदेवा, नंदी वाहना रुद्रदेवा, गौरी प्रिया सदाशिवा, अधोगती टाळावे. वृषभारूढा ऐक वर्तमान, गर्वाने विंध्य वाढू लागला मेरूहून, गेला गगन छेदून, झाले दोन भाग जगाचे. चंद्र सूर्याचे काम थांबले, अंधार उजडाचे राज्य पसरले, प्राणी मात्र तडफडू लागले, हतबल झाले सर्व देव. सूर्याचे प्रखर तेजाने, चंद्राचे शीतल छायेने, प्रजेची विचारित झाली मने, थांबले सर्व कर्म. विंध्याचा गर्भ हरवलायसी, देवादिकांनी युक्ती योजली घासी, विंध्य गुरु अगस्तीसी, सांगावे ग्राणे सकल. धावले सर्व अगस्ते प्रती, विंध्याचे ग्राणे सांगती, अगस्ती तुम्ही जावे शिष्याप्रती, करावी कंठी कुटीत. ऐसे सांगुनी नारद मुनी, उमेशासी प्रणाम करुणी, निघाले मेरू पर्वताहुनी, भजन करीत विष्णूचे. इकडे ग्रहणे एकोणी अगस्त्य ऋषी, पदे जाईल मेंढ्यापासी, शिक्षा करून तयासी, प्रजा सुखी करीन मी. वार्ता कळली पत्नीसी, सती लोपा मुद्रेसी, मुकावे लागते काशी क्षत्रासी, वीरसह्य होईल. आहे विश्वनाथाचे मनी, आम्ही जावे काशी सोडोनी, तेने प्रजा होईल समाधानी, दुर्दीन टळतील तयाचे. पती पत्नी दोघे मिळवणी, गेले धावणी शंभू सरणे, अश्रुने चरण धुणी, प्रार्थना करीती महेशा. का उपेक्षेले अम्मासी, काशी विर सोसावे कैसी, दीननाथा रक्षी जीवासी, द्यावे पुनर्जीवन दर्शन. निघाले मुनी काशी सोडुनी, पाती पुन्हा पुन्हा वेळोनी, चालले अश्रू नेत्रातुनी, तवगती चरण तयाचे. पाहुणे दोघांची स्थिती, कळवळले पशुपती, प्रसन्न होणी वदती, शांत व्हावे भक्त प्रिय प्रियभक्ता. ऐक भक्त्या अगस्ती, काशी क्षत्री दोन सती, एकी स्वदती उत्तर काशी, दुसरी स्वदती दक्षिण काशी. भगीरथी तीर्थावरील उत्तर काशी, पंचगंगेवरील दक्षिण काशी, दुःख विसरून जावे दक्षिणेशी, घ्यावे दर्शन लक्ष्मीचे. विश्वेश्वर रूपाने मी येथे राहतो, शक्ती रूपाने तेथे राहतो,
भक्तांचे मनोरथ पूर्ण करीतो, संकोच नसावा मानसी. दक्षिण काशी करवीर, पंचगंगेचे रम्य तीर, पाहुणे दृश्य मनोहर, मनानंद वाटेल. या क्षत्राहून आणिक 11 क्षत्रे आहेत अधिक, घेता दर्शन होईल सौख्य. ऐकावे नावे तयाची, अयोध्या मथुरा अवंतिका, कांची माया द्वारका, विरूपाक्ष श्रीशैल, पंढरपूर तिलका, सेतुबंध रामेश्वरी. घेता दर्शन तयाचे, दन होईल अंपणाचे, होईल शांतवणे मनाचे, निजरूपे माझे पासी. चरणी मस्तक ठेवणी, चालले ऋषी काशी सोडणी, पती पत्नी विज्ञापासी येऊनी, हाक मारिती विंध्यासी. विंध्य घाबरला मनात, श्री गुरु का अवतरले अवचित, लवणी नमस्कार करीत, पदे आशीर्वाद मज द्यावे. मी निघालो दक्षिण देशी, जया वदती दक्षिण काशी, वंदन करुणी शक्तीसी, परत येऊ लवकरी. तो वरी तू राहावे शांत, आहे उभा त्या असती तिथं, देईन आशीर्वाद येऊनी परत. ऐसे सांगोनी निघाले, तेने विंध्याची गती थांबली, नित्यकर्मे सुरू झाली, दुर्भिक्ष जाऊनी प्रजा सुखी झाली. झाले निरसन दुःखाचे, ते धोनी निघाले अगस्ती तुरीत, सर्व क्षत्राचे दर्शन घेत सदैव, विश्वनाथाचे नामस्मरण करीत, पातले दक्षिण काशी. कैलास राणा शिवचंद्रमोळी, फणेंद्र माता मुक्ती झाली, कारण्य सिंधू बहुदुःखारी, तुझ वीन शंभो मज कोण तारी. दक्षिण काशी करीतो वर्णन, पुढील अध्यायी कथन, श्रोते मुनी सज्जन वसंत पार्टी सर्वांसी. अध्याय 6 सुरू. श्री गणेशाय नमः. जय सवदती महामातृक, आदिशक्तीचे पीठ तारक, कल्लेश्वर रुद्रचंद्राधिक, वास करीती भक्तीने, नाना तीर्थे येथे असती, या करवीर क्षेत्राप्रती, गंधर्व यक्ष किन्नर राहती, अति पवित्र कोल्हापूर, महाश्रेष्ठ कोल्हापूर. जलरूपाने असती विश्वेश्वर, विष्णूने रूप धरिले गिरीवर, वालुका रूपे मुनिवृंद, प्रयाग बिंदू महादेव, महालक्ष्मी रूपे शिव, सरस्वती ब्रह्मदेव, वास निरंतर तयाचे, करिता स्वल्पदान अल्पजनप, दिसे लक्ष्मीचे प्रत्यक्ष रूप, सुख लाभते अमुप, मिळते फळ अश्वमेधाचे. अमरेश कोपेश वीरभद्र सिद्ध सांकेश, भागेश वटेश रामेश, वसती अष्टदिसेला. कृष्णा वारणा उत्तरेसी, मणिकर्णिका पूर्व दिशेसी, वेदा यक्षा दक्षिणेसी, पश्चिमेसी मयुरी शिवा. पूर्वद्वारी रामेश्वर, दक्षिणाद्वारे चक्रेश्वर, पश्चिमेस कलहेस शंकर, गुप्त मल्लिकार्जुन उत्तरेशी. दुरून देखिले करवीर क्षेत्र, नीर वारणा पंचगंगेचे पवित्र, आनंदाने पाणवले नेत्र, दक्षिण काशी पाहुणिया. ओम नमो देवी महादेवी शिवाय सततम नमः. नमः प्रकृती भद्राय नियता प्रणता स्मता नमः. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वात साधके, शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. उठले रोमांच अंगावरती, अति उल्हासे नाचती, पवित्र मृतिका मस्तकी लावती, देवान विसरले. प्रिय करवीर निवासी भक्तजन, करीती मध्यानी अन्नदान, श्री दत्त येऊनी करीती भोजन, लाभे तया सदगती. अगस्ती लोपा मुद्रेस बदले, अश्वमेध याचटाई झाले, कोल्हासुर महिषासुर नष्ट झाले, महालक्ष्मीच्या कृपेने. गायी वाघ सर्प मुंगूस, नाही वैर्भाव कोणास, काम क्रोधाधिकाचा होतो नाश, ऐसे महात्मे अंबेचे. शंकरेचे दिले मस्तक ब्रह्माचे, तेने घडिले पातक ब्रह्मतेचे, स्थापन करिता तीर्थ रुद्राचे, झाले पवित्र शरीर. आले मन कर्णिके पासी, देखोनी विशाल तीर्थासी, अगस्ती म्हणती हीच मणिकर्णिका काशी, पावन करी भक्ताना. करोनी मणिकर्णिकेचे स्नान, केली देहली विनायकाचे पूजन, घेऊनी भवानी शंकराचे दर्शन, निघाले लक्ष्मी मंदिरा. कुक्टेश कनकेश्वर, गोरंबा देवी अप्सरेश्वर, दत्त पादुका विश्वेश्वर, घेतले दर्शन सर्वांचे. आले मुक्ती मंडपाजळी, मा सरस्वतीची पूजा केली, करीती स्तुती महाकाली, गावारी पातले. आनंद गगनी मावेना,
प्रेमासु वाती लोचना करीती महालक्ष्मीस प्रार्थना. जय अंबे जगदीश्वरी, लक्ष्मी कृपा करावी आम्हावरी. जे शरण आले तुझद्वारी, समस्त देवई मस्तक ठेविती चरणावरी. आंबे तुझे महती जाणोनी, करवी रक्षत्री राहोनी. क्षुद्र जंतू नाही रक्षिणी जननी, त्यांचे दुःख नष्ट करोनी सुखी ठेविलेसी जगन्माते. संसार सागरी दुःखी असती, प्रेम वर्षाव करुणी करीसी शांती. म्हणून आला तुझ प्रति माझे रक्षण करावे जगन्माते. तू ईश्वर जननी विश्वेश्वरी, पाप नाशिनी माहेश्वरी. सर्व मुंगुसई राहती शेजारी, भेदा भेद नसे तुझ ठाई. विश्वेश्वरी जगत जननी, माते तुझ पाहोनी. भासले तुझ काशी वाशिनी, गडू सेवा निरंतर. देवी ममणी झालो तृप्त, सेवा घडावी अखंडित. राहीन मी या क्षेत्रात आज्ञा मजला तू द्यावी. ऐक वत्सा अगस्ती, प्रसन्न झाले मी तुझवरती. राहावे षण्मासे या क्षेत्राप्रती, राहू नकोस अधिक काळ अधिक वेळ. रासी षण्मासाहुनी सांगोनी, गुप्त झाले कोल्हार मर्दिनी. आद्याशिरसा वंद्य मानोनी, हरिद्रा कुंकू अर्पिती. निघाले लोपा मुद्रा अगस्ती मुनी, बैरद्वारी एओनी. तेथे आश्रम स्थापोनी, नित्य कर्म आरंभ्यले. करीती तीर्थामध्ये स्नान, नित्य घेती देवतांचे दर्शन. होता सामास पूर्ण, दुःख पार झाले. आय फुले दैवहीन, सोडावे लागले काशी स्थान. हाता अंतर येथील लक्ष्मी चरण, दुर्भाग्य म्हणोनी. वदे लोपा मुद्रापतीसी, घडले तीर्थवास षण्मासी. आता निघावे इथून पुढील क्षेत्रासी, घेऊन दर्शन लक्ष्मीचे. हे ऐकून अगस्त्य मुनी, संगे लोपामुद्रेस घेऊनी. आज्ञा घ्यावया आले लक्ष्मी स्थानी. स्वाती सगुण रूप, अंबे अंबिका जगत जननी. चक्र परशु कडंगोधारिणी, सिंहारूढ कोलार मर्दिनी. जगदीश्वरे जगदंबे, घालिती पंचामृताचे स्नान. षडन्नाचा नैवेद्य अर्पण, मंत्र पुष्पांजली वाहून. गाती स्तोत्र लक्ष्मीचे. नमस्ते महामाये, श्रीपीठे सुरपूजिते. शंखचक्र गदा हस्ते, महालक्ष्मी नमस्तुते. सिद्धी बुद्धी प्रदे देवी, भुक्ती मुक्ती प्रदायनी. मंत्र मूर्ती सदानंदे, महालक्ष्मी नमस्तुते. नमस्ते गरुडारूढे, कौलासूर भयंकरी. कौमारी वैष्णवी ब्राह्मी, महालक्ष्मी नमस्तुते. श्वेतांबरधरे देवी, नानालंकार भूषिते. जगत्प्रिये जगन्नाथे, महालक्ष्मी नमस्तुते. स्थूल सूक्ष्म महारुद्रे, महाशांते महोदये. महापापहरे देवी, महालक्ष्मी नमस्तुते. पद्मस्तनास्थिते देवी, परब्रह्मा स्वरूपिणी. पद्महस्ते जगत्पूजे, महालक्ष्मी नमस्तुते. सर्वज्ञे सर्ववरदे, सर्वदुःख निवारिणी. दोषाद सर्वादोषरे देवी, महालक्ष्मी नमस्तुते. आद्यंतरहिते देवी, हयाधी शक्ते खगोचरे. योगिनी योग संभूते, महालक्ष्मी नमस्तुते. ऐसे करिता देवी स्तवन, उर आले भरून. अश्रुवाती नेत्रातुनी, मुख स्तब्ध राहिले. प्रगटली महालक्ष्मी, तिने रूप दाविले कौमारी. वैष्णवी ब्राह्मी, माते प्रसन्न झालो तुझ पाहुणी. द्यावे आशीर्वाद अम्मासी. संतोषिली जगन्माता, वदली दुःख करू नकोस आता. निघावे तिलकवणी शांत चित्ता, न करावे विलंब. मीचा येत्या स्थानी, शाकंभरी नाम पाहुनी. शताक्षी बनशंकरी म्हणोनी, संबोधिती मम भक्त. शक्तीचे बोल ऐकुनी, निघाले दोघे किन्नमणी. क्षत्र प्रदक्षिणा करोणी, नमस्कार करोणी अंबेला. ही कथा जे कोणी वाचिती, अथवा पठण करीती, तयाचे दुःख दारिद्र्य नष्ट होती. अंती लागे मोक्षपद. पार्थी वसंत शक्तीसी, माते शरणालो तुझसी. द्यावी सद्गती जीवासी, अखंड सेवा घडावी, अखंड सेवा घडावी. या ठिकाणी आपला 5 आणि 6 अध्याय समाप्त झाला.
पुढील भागात आपण पुढचा अध्याय बघूया.